बदलापूर प्रकरणामध्ये घाईघाईने आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका। पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त, तर सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। भाजप आमदार देवयानी फरांदे नाशिकच्या पालिका आयुक्तांवर संतापल्या। शहरातील विविध समस्यांसंदर्भात फरांदेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। बिश्नोई गँगच्या मोरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती। सलमान खान गोळीबार प्रकरणातील 2 आरोपींना तळोजा कारागृहात धोका सूत्रांची माहिती। नवी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यामध्ये वनराज आंदेकरची हत्या। आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्यामुळे सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर। मूर्तिकार जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची 7 पथकं तयार। 2 पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि 5 पथकं मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोव्यामध्ये तपासासाठी रवाना। बदलापूरमधील आंदोलनामधील 105 जणांना जामीन मंजूर। रेल रोको आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 जणांना तर शाळेची तोडफोड करण्याच्या आरोपामध्ये असलेले 47 जणांची जामिनावर सुटका। वकील संघटनांनी केस मोफत लढली। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी येत्या 22 तारखेला निवडणुकीसाठी युवा सेनेचा पॅनल तयार। आदित्य ठाकरेंच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननामाचं प्रकाशन। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकाराने पंप स्टोरेजचे राज्यामध्ये विक्रमी करार। 2030 पर्यंत राज्यातील 50% वीज निर्मिती सुद्धा नैसर्गिक साधनांमधून होणार। फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर। नव्या विधेयकामध्ये दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे। पुतळा तयार होण्यापूर्वीच पायाला तडे। मोशी परिसरामध्ये उभारला जातोय 100 फुटी पुतळा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात। मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी। राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेत थेट नियुक्ती करण्याचे राज्य शासनाचं धोरण। 34 खेळाडूंची शिपाई पदावर नियुक्ती केली जाणार। क्रीडा विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध। नाशिकमध्ये पोलिसांच्या 18 अटी शर्तींचं पालन करणाऱ्या गणेश मंडळांना परवानगी। गणेश मंडळांना परवानगीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये 1 खिडकी योजना। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतील कोकणवासियांची गावी जाण्याची लगबग। मात्र महिनाभरापूर्वीच बंद झाले अनेक रेल्वे गाड्यांचं आरक्षण। ऐन गणेशोत्सव काळामध्ये आंबा घाटामध्ये वाहतूक कोंडी। आंबा घाटाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा फटका। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल। माजी मंत्री अमित देशमुखांकडून दुचाकीवरून पूरग्रस्त भागाची पाहणी। प्रत्येकी 25,000 रुपये मदत देण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसकडून राज्य सरकारला निवेदन दिलं जाणार। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये नव्या सदस्यांचा समावेश। समितीचा कार्यकाळ 2024-25चं शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत वाढवण्यात आला। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय। पुणेकरांचा मेट्रोकडे कल वाढला। मेट्रोची प्रवासी संख्या 5 लाखावर। ऑगस्टमध्ये 36,65,000 प्रवाशांचा मेट्रोमधून प्रवास। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या दुर्घटनेच्या प्रकारानंतर पुणे महापालिका सावध। पुणे शहरातील 70हून अधिक पुतळ्यांचे पालिका स्ट्रक्चरल ऑडिट करणार। पुणे शहरामध्ये अतिक्रमण निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या दर 3 महिन्यांनी बदल्या होणार। अतिक्रमण विभागानं केला अहवाल तयार। महापालिका आयुक्तांकडे अहवाल सादर। पुण्यामध्ये हडपसर, पिंपरी चिंचवड आणि शिरूरमध्ये सर्वाधिक मतदार संख्या। जिल्ह्याची एकूण मतदार संख्या 86,47,172 एवढी।